नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. मी तुम्हाला एक आठवण करून देतो. लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच जालना मतदारसंघ जो आहे खूप प्रसिद्धीत आला होता. तुम्हाला माहित आहे, युतीच्या आधी अर्जुन खोतकरांनी दंड ठोपतून दानवेच्या विरोधात रणशिंग फुंकलं होतं. मात्र युती झाल्यानंतर अर्जुन खोतकरांनी आपली तलवार जी आहे मॅन केलेली आहे. मात्र अजूनही अर्जुन खोतकरांनी लढावा, दानवेंच्या विरोधात रणांगणात उतरावा असं शिवसेनेच्या काही शिवसैनिकांची भूमिका आहे. तर माझ्यासोबत आता भाजपचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाचे या ठिकाणी प्रातिनिधिक कार्यकर्ते या ठिकाणी. मी सर्वप्रथम जातो अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यांकडे, कारण अर्जुन खोतकर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोकसमध्ये आहेत. अजूनही त्यांनी मैदान सोडलं नाही अशी भूमिका तुम्ही मांडताय. काय वाटतंय तुम्हाला, अर्जुन खोतकरांनी आताही लढावं? जालना जिल्ह्यातील जालना लोकसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे की अर्जुन भाऊ खोतकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी. यासाठी कालच जवळपास 3 ते 4 हजार शिवसैनिकांनी त्यांच्या दर्शना बंगल्यावर आंदोलन केलं की भाऊ तुम्ही उभे राहा. याचं कारण जे मागच्या टर्ममध्ये 5 वर्षामध्ये जे शिवसैनिकांना अनुभवाला आलं, त्याच्यामुळं या शिवसैनिकांची इच्छा आहे की भाऊंनी लोकसभा लढावी. आणि हा अंतिम जो निर्णय आहे लढण्याचा, तो आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर आहे. ठाकरे साहेब जो आदेश देतील तो आदेश अर्जुन भाऊ शिवसैनिकाला सांगतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य राहील. बरं, सर्वांना तुम्ही काय सांगा, अर्जुन खोतकरांची अशी कोणती जमेची बाजू आहे की दानवेच्या विरोधात आताही त्यांनी उभं राहावं असं शिवसैनिकांना वाटतंय? कारण की जनतेची कामं करतात साहेब. जनसंपर्क जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त त्यांचा आहे, दानवे साहेबांचा आहे, पण सर्वात जास्त अर्जुन खोतकर साहेबांचा आहे. आणि जनसामान्यांचं काम सगळ्यात पहिले अर्जुन खोतकर करतात. त्यामुळे तुम्हाला वाटतं की अर्जुन खोतकरांनी आताही लढावं? त्यांनी लढावा असा सर्व शिवसैनिकांचा विचार आहे. अच्छा, विचार आहे. मात्र काय जे ठरायचं ते ठरलंय. भाजपच्या वतीनं काय म्हणाल तुम्ही? शिवसेनेची ही नाराजी आहे, त्याबद्दल काय म्हणता? हे असं आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ही नैसर्गिक युती आहे. गेल्या 25 वर्षापासून हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढतात आणि त्याच्यामुळे यावेळेस सुद्धा आम्हाला खात्री होती की ही भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती होणार आहे. त्याच्यामुळं युतीमध्ये भारतीय जनता पार्टीची पारंपरिक जागा आहे. त्याच्यामुळं या भारतीय जनता पार्टीचा हा उमेदवार या ठिकाणचे जे खासदार रावसाहेब पाटील दानवे हे निश्चित झालेलेच आहे पहिलेच. पण एवढं सोपं आहे का शिवसेनेची ग्राउंड लेवलची नाराजी झेलून, त्यांच्या मनामध्ये नाराजी असताना दानवे पाटलांना ही निवडणूक सोपी जाईल? हे बघा, भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष वेगळ्या विचारधारेचा आहे, शिवसेना हे स्वतंत्र पक्ष आहे आणि हे दोन्ही पक्ष एकत्रित एवढी वर्षे त्यांनी सोबत काम केलं आणि त्याच्यामुळं एवढी खात्री आहे आम्हाला की ज्यावेळेस युती झाली, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे शिवसेनेचे नेते उद्धवजी साहेब ठाकरे, ह्या दोघांचा जो काही निर्णय असेल तो निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांना मान्य असेल एवढी आम्हाला खात्री आहे. अच्छा, नेत्यांना मान्य असेल. आता राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, काय म्हणाल तुम्ही? सेना भाजपमध्ये जी आहे युतीवरून रस्सीखेच सुरू आहे. आता रावसाहेब दानवेंची उमेदवारी जवळपास पक्की झालेली आहे, मात्र अर्जुन खोतकरांची लढण्याची आणखी शिवसैनिकाची जी उमेद आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस का? हे बघा, हे जे चाललेलं आहे आमच्या हिशोबाने फक्त हे नाटकीय गेम आहे. जालना जिल्ह्यातील लोकांना मूर्ख बनवणे यांचे काम चालू आहे आणि भावने जे केलेलं आहे का मी लोकसभा लढविणार, परंतु यांचं सगळं गेम चालवलं आहे. आणि जालना जिल्ह्याची जी जनता आहे हे फार हुशार आहे, यांना ओळखलेली आहे. मी हे 4.5 वर्षापासून तुम्ही पण हे बघत आहे का यांचं जुडे चाललेलं आहे आणि मी त्यातले असं त्यांचे भांडणं चालवलं आहे. आणि हे रावसाहेब दानवे जे हेच भाजपचे उमेदवार आहे हे जालना जिल्ह्याला कळालेलं आहे. परंतु या जालना जिल्ह्याच्या काही रोडचे जर विकास जे झाले, रेल्वेचा 0 विकास आहे, रेल्वेचा काहीच विकास केलेला नाही. काय दोघांमध्ये गेम काय आहे? गेम असा आहे का भाई, पार्टी जे यांचे शिवसेनेची ही जागा नाही आहे, परंतु जर भाऊ आले पुढे ते यांना असं आहे का लोकांना असं वाटतं ते हे आतून असं गेम चाललं होतं का भाऊ काँग्रेसमध्ये येणार आहे, हे पण गेम चालत आहे. तर आमचे ते मित्रपक्ष ते पण गाफील राहिलं माझ्या हिशोबानं. कारण त्यांनी जर उमेदवार डिक्लेअर केला असता तर आज ही नौबत आली नसती. अच्छा, अर्जुन खोतकरांमुळे काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही पक्ष कन्फ्युजनमध्ये होते, हे आता खुलासा आलेला आहे. कारण अर्जुन खोतकर हे बंडखोरी करतील आणि जर युती झाली आणि ही भाजपला जागा सुटली तर अर्जुन खोतकर हे
काँग्रेसमध्ये जाऊन लढतील अशा पद्धतीची एक रणनीती या ठिकाणी होती. काय आता काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी जवळपास कल्याण काळेंचं नाव पुढे आलं. काँग्रेस हा मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्षातून कोणाचं नाव द्यायचं हा मित्रपक्षाचा अधिकार आहे. त्यामुळं अजून नाव कोणतं पुढं आलं, अजून काही नाव काही जाहीर नाही. पण एक मित्रपक्षाच्या भूमिकेमधून एक मित्रपक्षाला मदत करणं, त्या मित्रपक्षाच्या सोबत राहणं, त्यांनी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या सोबत आम्ही राहणं हे आमचं मित्रपक्ष म्हणून कर्तव्य आहे. आणि आम्ही ते अत्यंत आदरणीय राजेश भाया टोपे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी ताकद राजेश भाया टोपे साहेबांची, आणि त्या माध्यमातून आम्ही ते एक आघाडीचा धर्म जो आहे तो अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत. बरं, मला एक सांगा, तुम्हाला असं वाटतंय का की काँग्रेसमधून अर्जुन खोतकर लढणार हे म्हणून तुम्हाला गाफील ठेवण्यात आलं काँग्रेसला? आम्हाला नाही मित्र पक्ष. ॲक्च्युली अर्जुनरावांनी काँग्रेसमध्ये जायचं का नाही हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, परंतु त्यांनी ती चर्चा केली, परंतु प्रवेश काही केलेला नाही. प्रवेश त्यांनी केलेला नसल्यामुळं आम्ही सुद्धा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ही पूर्णपणे त्यांच्यावरती अवलंबून किंवा विसंबून आहे अशातला काही भाग नाही आहे. काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी पक्ष हा सुद्धा एक फार मोठे पक्ष आहेत या राज्यातले, या देशातले. आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा काँग्रेस राष्ट्रवादीचा आघाडीचा उमेदवार आम्ही देणार आहोत आणि आम्ही आमच्या उमेदवाराला निश्चित या ठिकाणी जालना जिल्ह्यातनं लोकसभेच्या जागेवरती. पण आता उमेदवार तुम्हाला कोण आहे हा मोठा प्रश्न आहे ना. काँग्रेस कल्याण काळे डिक्लेअर होणार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, जालना जिल्ह्यात आमची फार पूर्वीपासून मांग आहे का आज जालना खामगाव रेल्वे हा रखडलेला आहे 70 वर्षापासून. आणि ज्या वेळेस कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब खासदार होते त्याच वेळेस मीटर गेज म्हणून बाळगेजमध्ये ते लाईन झाली, त्याच्यावर काही काम झालेलं नाही. रेल्वेचे शून्य विकास आहे. तर यावेळेस जे आता आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की मित्र पक्षाचं कल्याणराव काळे हे उमेदवार घोषित होणार आहे. राष्ट्रवादी आता त्यांचा प्रचार करेल. नाही, राष्ट्रवादीच्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी या देशामध्ये राष्ट्रवादीची काँग्रेससोबत युती केलेली, प्रचार करेल यात काही शंकाच नाही. परंतु या जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत. ह्या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा शेतकऱ्याचा, मोसंबीचा एक बाजारपेठ असलेला जिल्हा आहे. मोठी बाजारपेठ इथं आहे. आज दुर्दैवाने दुष्काळामध्ये एवढी वाईट परिस्थिती, एक सामान्य नागरिक म्हणून ज्यावेळेस आम्ही समोर जातो, गावागावामध्ये महिला वर्ग भगिनी आमच्या ज्यावेळेस एका भांड्याच्या थेंबासाठी पाण्यासाठी तरसतात. मला कल्पना आहे 10-15 दिवसातून एकदा जालन्याला पाणी येतं. दादा, यांनी आरोप केलेला आहे की, एक मिनिट गडबड करू नका, यांनी आरोप केलेला आहे की अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची चाल होती शेवटपर्यंत हे ताणायचं आणि शेवटी भाजपला पाठिंबा. अत्यंत चुकीचं आहे. अर्जुन भाऊ खोतकर हे कट्टर शिवसैनिक आहे, ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. आणि त्यांनी जे आरोप केले की ते काँग्रेसमध्ये जाणार वगैरे, असा कुठलाही प्रकार नाही. या जिल्ह्यामध्ये आम्ही युतीचा धर्म पाळणार आहे. शिवसैनिक हे आदेशाने चालणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा जो आदेश येईल त्या आदेशानुसार, म्हणून यांचं हे आरोप जे आहे काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचा हा बिनबुडाचा आरोप आहे. कधीच अर्जुन भाऊ खोतकर यांनी निश्चय मनातही आणलं नाही की आपण काँग्रेसमध्ये जाऊ. पण अब्दुल सत्तार आणि त्यांच्या अनेक बैठका झाल्या, मलाही ती आतली माहिती माहिती नाही, राज्यमंत्री असल्यामुळं, खोतकर साहेब राज्यमंत्री असल्यामुळं आणि शासकीय कार्यक्रम असल्यामुळं त्यांना तिकडं सिल्लोडला जावं लागतं. त्याच्यामुळं बैठका झाल्या म्हणजे या शासकीय होत्या, त्याच्यामुळं काही चर्चा झालेली मी नाही. तुमची हे बात चुकीचं आहे. समजू शकतो. शिवसेनेचा तुम्ही किल्ला लढवताय, मात्र अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तारांच्या अनेक बैठका झाल्या. या बैठकीमध्ये ठरलं त्याच्यात होतं राजकीय चर्चा की काय युती जर झाली तर अर्जुन खोतकर हे काँग्रेसच्या वतीने लढतील. आणि आता अर्जुन खोतकरांनी युटर्न केल्यामुळे अब्दुल सत्तारांची गोची झाली. कारण अब्दुल सत्तारांनी शब्द दिला होता काँग्रेसला की अर्जुन खोतकर हे काँग्रेसच्या वतीने आपण लढू, मात्र आता ते नाहीत. तर अर्जुन खोतकर नाहीत, तर मग आता तुमचा उमेदवार अशा पद्धतीचं बर्डनही अब्दुल सत्तारांवर काँग्रेसने केलेलं आहे. हा दादा, आमचे सहकारी मित्रांनी जो आरोप केलाय की रेल्वेच्या बाबतीत कुठलाही विकास झालेला नाही, विकासाचा मुद्दा आपण नंतर बोलूया. कारण हा पहिला आपल्याला अर्जुन खोतकरांच्या उमेदवारीबद्दल जी काही नाराजी आहे, ते लढणार होते, लढणार नाहीत, त्यांच्या आता भाजपला कितपत पत्त्यावर पडेल? अर्जुन खोतकर हे युतीचे ज्येष्ठ नेते आहेत. ज्या काही चर्चा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमच्या मित्रांनी या ठिकाणी केल्या की ते काँग्रेसमध्ये प्रवेश वगैरे करणार होते, या चुकीच्या चर्चा होत्या. अर्जुन खोतकर ज्याप्रमाणे आमच्या शिवसेना सहकार्याने सांगितलं की ते युतीचा धर्म पाळणारे आहेत. जोपर्यंत जागा वाटप होत नाही आणि ज्यानंतर जागा वाटप झालं 25-23 आणि असं ठरलं की जालन्याची जागा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी लढणार आहे, त्याच्यानंतर मला वाटतं की देवेंद्रजी फडणवीस, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेला निर्णय अर्जुन भाऊसुद्धा पाळतील आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी
याच यांनी त्यासाठी काय मला माहित आहे भाजप आणि शिवसेना काय बोलेल, मात्र रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांचे जे काही संबंध ताणले गेले होते त्यामुळे रावसाहेब दानवेच्या पाठीशी अर्जुन खोतकर किती मनाने उभे राहतील हा एक प्रश्न आहे. काँग्रेसचे काय प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आता कल्याण काळे जवळपास फिक्स झालेले आहेत, काय त्यांच्या प्रचारात अडचण आहे? कल्याण काळे हे फिक्स झाले, ते 100% विजयी होणारे उमेदवार आहे. सगळ्यांना माहिती आहे की भाजप आणि शिवसेनेची हमेशा युती असते, हे खुल्लं चित्र आहे. तुम्ही हे जर बोलत असेल हे सगळं खोटं नाटक आहे. अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये येणार होते, हे 100% खरं आहे. तुम्ही जसं म्हणले अब्दुल सत्तार साहेबांना ते भेटले, अनेक राहुल गांधी साहेबांना पण ते भेटलेले आहे. हे सत्य परिस्थिती आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत खासदार 4दा निवडून आलेले, कुठलेही विकास कामे व्यवस्थित झालेली नाहीये. जे झालेले ते खोटे नाटे व्यवस्थित दर्जाचे झालेले नाहीये. काँग्रेस पक्ष इथून 100% निवडून येणार असा विश्वास पूर्ण जिल्ह्याला आहे. कारण की काँग्रेस पक्ष जे सांगतो तेच करतोय. येणाऱ्या मोदी सरकारने याच्या अगोदर जेव्हा सरकार आलती खोटे नाटे आश्वासन दिलते, 15 लाख रुपये खात्यात टाकणार होते. आज साहेब सगळ्याला विचारा, 1 रुपया खात्यामध्ये आलेला नाही. मुद्दा आपला उमेदवारीवरूनचा आहे. या ठिकाणी आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेक नंतर मात्र आपण अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून हे समजून घेऊया, सामान्य प्रेक्षकांकडून आपलं नागरिकांकडून समजून घेऊया की युती जरी झाली असली तरी दानवेच्या पाठीशी अर्जुन खोतकर किती मनाने राहतील आणि काँग्रेसची किती तयार झाली. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण आहोत जालन्यामध्ये आणि जालना आपल्याला माहीत आहे कशामुळे प्रसिद्धीत आलेला. अर्जुन खोतकरांनी बंड करण्याचा विचार केला, मात्र युती झाल्यानंतर आपली तलवार त्यांनी मॅन केली आणि त्यानंतरचं राजकारण काय आहे कसं आहे याबद्दल आपण नागरिकांशी बोलतोय. दादा काय तुम्हाला काय बोलायचं होतं? या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. हा गेली 20 वर्षापासून दानवे साहेब त्या ठिकाणी खासदार आहेत. शिवसेनेचं आमचं भांडणं हे घरातलं भांडणं होतं, ते संपलं. आता काँग्रेसवाल्यांना उमेदवारच नाही, ते त्यांच्यावर आरोप करतायत, ते विषय वेगळा आहे. परंतु आमची ताकद ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये 5 आमदार आहेत आमचे. दादाचे कामं आहेत, महाराष्ट्रभर फिरतात. पण जालन्याचं नाव एक दानवे साहेबाचं नाव असं जालन्याची ओळख झाली आज. अच्छा, ओळख झाली. काँग्रेसचा कुठे गेला माणूस? तुम्हाला उमेदवार नाही भेटेल म्हणतो साहेब, आमच्याकडे उमेदवार हजारो पडलेले, मी पण एक उमेदवारच आहे खरं म्हणलं तर. अर्जुन खोतकर हे काँग्रेसकडून लढणार होते, हे 100% एक सत्य गोष्ट आहे. एवढे दिवस चर्चा होणं, एवढ्या बैठकी करणं, एवढ्या संपर्कात राहणं हे काय खोटं नाटक नाहीये. आता त्यांचं कमिटमेंट झालेलं आहे. त्यांना कॉपमध्ये आमदार घेणार आहे, नंतर मंत्रिमंडळात घेणार आहे. यांची सरकार जर आली, सरकार तर येणारच नाही यांची. आता यांना कळून चुकलेलं आहे. तुम्ही कुठलेही विषय मांडा, कुठलेही तुम्ही म्हणा की कारगिल लढाई किंवा आपले जे लढाई झाले काश्मीरमध्ये ते बोला, काही बोला, लोक कळून चुकलेलं आहे. सरकार हे काँग्रेसच येणार आहे. तुम्ही किती बोला, कोणते तुम्ही ढोल वाजवा किंवा काय तुमचं काय होईल? सर, या ठिकाणी जरी यांनी या ठिकाणी जनतेला या ठिकाणी खोटं नाटक बोलून या ठिकाणी रेटायचा प्रयत्न केला, तरी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचीच सत्ता या देशामध्ये येणार आहे. कारण शरदचंद्र उमेदवार हे आघाडीचे कोणी असेल, परंतु ह्या युतीच्या सरकारने ज्या ह्या देशाचं वाटोळ केलेलं आहे, ह्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आमचे पूर्ण जालन्याचे भूमिपुत्र हे राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचा कोणताही उमेदवार असेल या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी सज्ज आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेश भाई टोपे यांच्या नेतृत्वाखाली 1 नंबर आणि 2 नंबरचा या ठिकाणी पक्ष आहे. आमच्या जवळपास पैठण असेल, भोकरदन असेल, या ठिकाणी सर्व या मोठ्या ताकदीने या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी फक्त घोषणा होऊ द्या. फक्त खोतकर साहेबांना खूप चांगली लोकसभेची उमेदवारीची संधी होती, परंतु खोतकर साहेबांना प्रेशर आणून खोतकर साहेबांनी या ठिकाणी आमचा धान्या वाघ या ठिकाणी मांजर काढण्याचं काम केलेलं आहे. आणि खूप मोठी ताकद, खूप मोठी लोक जनता यांच्या पाठीमागे उभी राहणार होती. कुणी मांजर केलं? त्यांनी स्वतःच मॅन तलवार घातली, त्यांना कुणी मांजर केलेलं? मला एक सांगा दादा, नाही काय म्हणायचं तुम्हाला की तुमचा धान्या वाघ मांजर केला भाजप? हे बा, भाजप सेना ही 25 वर्षापासून युती आहे, हे खरोखर आहे. पण जे लोक आरोप करतात की काँग्रेसमध्ये जाणार होते, हे कदापि जाणार नाही. शिवसेनेने त्यांना 3दा 4दा आमदार पद, मंत्रीपद दिलंय. लोक ते राज्यमंत्री असल्यामुळे आमच्या सहकार्य सांगितलं जातात उद्घाटनाला त्याला. पण आमची विनंती आहे की वरून बाळासाहेब शिवसेनेके आम्ही युती पाळणार आहे
आणि तसं भाजपनाही बी आम्ही सगळं आज आमची जीव लावून काम पाळणार आहे. तर मग काल अर्जुन खोतकरांच्या घरावर शिवसैनिक काय गेले होते की शिवसेनेची त्यांनी- भावना आहे का? शिवसेनेची भावना आहे, काही भावना होती शिवसेनेची की बाबा युती होणार नाही. तर काही टायमाला त्याला लोकल वाटतं आपल्याला. आता कट्टर शिवसैनिकाला काय वाटतं अजून बी अशी आम्हाला खात्री आहे की 2 दिवसात निकाल आणला तर त्यांनी आमचं काम करावं, आम्ही त्याचं काम करायला सज्ज आहे. निश्चितच या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे, सेना भाजपने सांगितलं की आता आम्ही त्यांचं काम करू, भाजपने नंतर शिवसेनेचं काम करावं. ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग असली तरी अर्जुन खोतकरांचे कार्यकर्ते किंवा शिवसेना दानवेंच्या पाठीशी किती मनाने राहते हा एक प्रश्न आहे. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण आहोत जालन्यामध्ये आणि जालन्यामध्ये आपण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आहोत. दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर विरुद्ध काँग्रेस. मी जातो राष्ट्रवादीला. शेवटच्या 30 सेकंदामध्ये काय म्हणणं तुम्ही? साहेब, जे आता ही सगळी चर्चा चालली, एक बार अगर दिल टूट गया तो हात कितना भी जुटा तो चलता नाही. शिवसेनेचे खोतकर साहेब मागच्या 4 वर्षापासून लोकसभा लढतायत आणि त्या लढ्याच्या हिशोबाने रोज फिरतायत. लोक कार्यकर्त्यामध्ये तसा संदेश गेलेला आहे. आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती महाराष्ट्रात झाली, सगळं ठरलं तरी सुद्धा शिवसेनेचे लोक उपोषणाला बसतात. याचा अर्थ हे जरी वरून जुटलेले असले तर मनातून हे प्रचंडपणे तुटलेले आणि त्याचा फायदा निश्चितपणाने आमच्या पाठीला होईल. अर्जुन खोतकरच्या बाबतीत सत्तारांनी म्हटलं होतं की अर्जुनाच्या बाणाने रावसाहेब दानवेंचा वध होणार. अब्दुल सत्तार काँग्रेसने आता बाण तर सुटलेला, पण बाणाने आपली दिशा बदललेली. बाणाने जरी दिशा बदलली ते बाण आमच्याकडेच आहे सध्या, म्हणजे काँग्रेसकडे आलेलं ते बाण. कल्याण काळे म्हणून आमचा उमेदवार आहे किंवा कोणी असणार, बाण चालणारच आहे, अन्नड छाडणारच आहे, रावणाचा अंत होणारच आहे. रावणाचा अंत होणारच आहे, भाजपचे दानवेंचा अंत होणार असेल. हे बघा, भारतीय जनता पार्टीचे या लोकसभा मतदारसंघामध्ये 20 वर्षापासून खासदार म्हणून काम करतात आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये कधीच एवढा निधी या जिल्ह्यासाठी आला नाही एवढा भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी, रावसाहेब दानवेंनी या ठिकाणी निधी आणला. सर्वसामान्य जनतेची कामं या ठिकाणी केले आणि आताच्या ह्या येणाऱ्या 23 तारखेला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युती, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की हे लोक वाट बघू नये, यांचा पंतप्रधानाचा उमेदवार सुद्धा आज निश्चित नाही. आज त्यांना विचार, आपण लोकल पातळीवर बोलूया. अर्जुनाचा बाण कुठं चालणार? अर्जुनाचा बाण हा युती सोबत चालणार आहे. आणि आणखी ज्या भावना आहे शिवसैनिकांच्या, उद्धव साहेबांनी आदेश दिल्यानंतर आम्ही भाऊंनी मैदान सोडलेलं नाही, आणखी उद्धव साहेबांनी डिक्लेअर केलं नाही, युतीचा उमेदवारही डिक्लेअर नाही. जर सेनेला जागा सुटली तर अर्जुन भाऊ उमेदवार राहणार, भाजपने आमचं काम करायचं. भाजपला जर सुटली जागा तर शिवसेना इमान इब्दारे काम करणार. परंतु भाजपवाल्यांनी काँग्रेसच्या उमेदवारासोबत की भाजप इमान इब्दारे भाजपने येणाऱ्या काळात काम करायचं. आम्ही आता बघू तुमचं काय म्हणणं. शिवसेना आणि बीजेपी हे लहान मोठे भाऊ आहे आणि हे भाऊ आहे. भांडण लय दिवस चाललं ना. नाही तर हे भांडण तर घरगुती भांडण चालतच, घरगुती भांडण आहे, घराघरात भांडण चालत असते. हा एक खेळीमेळीच्या वातावरणात हे इलेक्शन पार पडणार आहे आणि याच्यामध्ये दानवे साहेब हे विजयी होणारच आहे. हे प्रचंड मताने होणार. दानवे साहेबाचे काम आहे, हे काम आहे. ड्रायफ्रूट झाला, ड्रायफ्रूट समृद्धी महामार्ग कामं केलेले त्यांनी. तुम्ही काय सामान्य सर, मी सांगू शकतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता 15 वर्ष असताना देखील शेतकऱ्याचा 1ही रुपयाचा कर्जमाफी यांनी केली नाही. फक्त माझ्या गावात, मी हस्तपोखरी गावचा आहे सर, माझ्या गावामध्ये 20 लोकांचा कर्ज माफ झालं, ते पण 20,000पर्यंत. आज स्वतः मी 3 एकर अल्पभूधारक शेतकरी सर. माझ्या घरामध्ये 3 खाते आहेत. माझ्या 3 खात्याचे 2,70,000 रुपये मोदी सरकारने माफ केलेत. आणि एवढंच असून सुद्धा मला हेक्टरी साहेब हेक्टरी शेवट 30 सेकंदात एक शेवट. आज ऐका, मराठवाड्यात कमीत कमी 4,000च्या वर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. आमचा शेतकरी बंधू म्हणतो का मोदी सरकारनं कर्जमाफी केली. एकंदरीतच आपण या ठिकाणी बघतोय की ही चर्चा अशी थांबणार नाही, कारण सेना भाजप असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पेटलेले आहेत. एकंदरीतच काय तर या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, अर्जुनाचा बाण हा लोकसभेमध्ये जाण्याच्या खूप महत्वाची भूमिका मांडणार आहे. आणि या ठिकाणी सत्तारांनी रावसाहेब दानवे यांना हरवण्यासाठी अर्जुन खोतकरांचा वापर करण्याचा ठरला, कारण अर्जुनाच्या बाणाने दानवेंचा वध होणार आहे आणि कृष्णाच्या भूमिकेत मी आहे असं सत्तारांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता कृष्ण कोण असणार आणि
अर्जुनाचा बाण नेमका कुणाचा वेध घेणार हे येणाऱ्या काळात ठरवावं लागेल. आता वेळ झाली या विशेष कार्यक्रमामध्ये इथे थांबण्याची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.